नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेनेची महावितरण कार्यालयावर धडक, वीज वितरण अधिकाऱ्यांना धरले धाऱ्यावर। पेणमध्ये कायमस्वरूपी विजेचा खेळखंडोबा सुरूच असून पावसाळा आला की तासनतास लाईट जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। त्यासाठी संतप्त झालेल्या वीज ग्राहकांचे प्रश्न मांडण्याकरता शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला। कोकण आपत्ती समीकरणाअंतर्गत कोकण विभागातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करायचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उघड्या वाहिन्यांमुळे अपघात होऊन जैविक हानी होण्याची शक्यता असल्याने वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली। वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास 5 जूननंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात शिवसेनेचे पेण पनवेल कर्जत संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावण, माजी सभापती संजय भोईर, पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, घनश्याम कुथे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, युवा सेनेचे सुधीर ढाणे, चेतन मोकल, भगवान पाटील, राजू पाटील, वसंत म्हात्रे, दर्शना जावके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, सुरेखा तांडेल, लवेंद्र मोकल, शिवाजी म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। तुम्हाला ते दिसतील सर्व डीपी सडून पडल्या, पण ती लाईन चालू झाली नाही। शहरामध्ये जेवढे कनेक्शन दिलेत तुम्ही त्याची माहिती टेबलवर ठेवा। त्याच्या आधी कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे नेहमीच वीज तारा तुटून पडणं, झाडं पडणं किंवा लाईटचे जे पोल आहेत ते उखडून पडणं याच्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असतं आणि त्याचा फार मोठा तोटा आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना, लहान मुलांना, वरिष्ठ नागरिकांना नेहमीच होत असतो। आणि आता मे महिन्यात अगदी वळवाचा पाऊस चालू असताना देखील पेण तालुक्यामध्ये व संबंध रायगड जिल्ह्यामध्येच विजेचा खेळखंडोबा चालू आहे। आत्ताच 4-4 दिवस काही ठिकाणी लाईट नाही आहे। या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे, सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो। आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे। विशेषतः विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अगदी ठोसाने सांगतात की कोकणामध्ये आपत्ती निवारण सौम्यीकरण योजनेअंतर्गत सर्वत्र भूमिगत वीज तारा टाकण्याचं काम जोरात चालू आहे आणि विशेषतः पालघर सारख्या कोकणाचं उत्तर टोक असलेल्या ठिकाणी अशी कामं देखील चालू आहेत, परंतु आपल्या ठिकाणी मात्र याचं कोणाला सोयीसुद्धा नाही आहे, कुठल्याही लोकप्रतिनिधींना याचं काही देणं घेणं नाही आहे। त्या निमित्ताने निधी आणण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे, त्याचे जे टेंडर प्रोसेसिंग आहे ते एस्केलेट करण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही आहे। या सगळ्या गोष्टी कारण शेवटी याला एकच उपाय आहे, लॉंग टर्म जर आपल्याला याच्यावर सोल्युशन काढायचं असेल तर संपूर्ण मुख्य वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत करणं कोकणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करायचं इथे इथले जे अधीक्षक अभियंता आहेत यांना विनंती केलेली आहे की सरकारकडे जाऊन तुम्ही जास्तीत जास्त लवकर याचा निधी कसा येईल आणि त्याची टेंडर प्रोसेस चालू होऊन त्या वीज तारा भूमिगत करण्याची प्रक्रिया कशी चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यासोबतच जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत, ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत की या विजेमुळे त्यांचं फार मोठं नुकसान होतं, अशा लोकांचं त्या वीज वितरण कंपनीकडून जे कॉम्पेन्सेशन आहे, त्यांची जी नुकसान भरपाई आहे त्याबाबतची देखील आम्ही वीज वितरण मंडळाला विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भात देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्या संदर्भात ज्या काही शासनाची धोरणं आहेत ते देखील त्या अंतर्गत अशा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई निश्चित दिली जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे। तसेच सर्वसामान्य विविध विभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या, पोल दुरुस्ती करण्याच्या,
तारा बदलण्याच्या किंवा काही घरांवर पोल पडायला आलेले आहेत, काही ठिकाणी वीज वाहिन्या किंवा काही ठिकाणी मीटरचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते, याबाबत देखील त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की शासनाचं धोरण आहे स्मार्ट मीटरची सक्ती कोणावरही केली जाणार नाही आणि त्यांच्या या शब्दावर यापुढे जर त्यांचा कोणताही कर्मचारी किंवा त्यांचे जे काही त्यांनी जे पोचलेले जे ठेकेदार आहेत ते असे जर सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी आणि जर तशी जर सक्ती करत असतील तर मात्र मग पुढच्या अजून 10 दिवसामध्ये आम्ही पुन्हा यांना जाब विचारायला येणार आहे आणि मग त्यावेळी शिवसेना स्टाईल काय असते हे याचं प्रत्यंतर या विभागाला नक्कीच येईल। आज याची आम्ही त्यांना इशारा देऊन आम्ही या ठिकाणून निघून चाललेलो आहोत।